ठीक आहे, चालतंय. चल म्हणून तर घेते परत. बघा, फिजिक्स सब्जेक्ट तुम्हाला किती मार्कला आहे? 35 मार्क्सला आहे. कळलं? त्यामध्ये टोटल 3 चॅप्टर आहेत. पेपर कसा होणार तुमचा? MCQ टाईप, बरोबर? MCQ टाईप तुम्ही म्हटलं की तुम्हाला सोपं वाटतं, पण MCQ टाईप उलट परवडत नाही खरं सांगायचं तर. कन्फ्युजन जास्त करते MCQ टाईप. तरी म्हणून आपण काय करणार आहे, आपण चॅप्टर शिकून घेणार सगळा. MCQ पाठ करत बसायचं नाही. आता तुम्ही कॉलेजमध्ये गेले ना, तुम्हाला काय करणार, गुगलवर जाणार शिक्षक लोक, MCQ चॅप्टर 1 MCQ द्या, त्यांना ढिगाणी लिस्ट भेटते, हजार एक चॅप्टरचे तुम्हाला देतात. ते पाठ करत बसणार का? पाठ करून लक्षात राहते का? 10 तरी लक्षात राहतं का आपल्या पेपरला? मग तसं करायचंच नाही. आपल्याला अभ्यास करायचा, चॅप्टर समजून घ्यायचा, देवाचं नाव घ्यायचं, जे येईल ते येईल. कळलं? आपण जर समजून घेतलं, आता तुम्हाला मी विचारलं उद्या की मॅट्रिसेसचं 2x2 आणि 3x3 मॅट्रिक्स सांगा, तर ते येईल ना तुम्हाला. 2x2 मॅट्रिक्स कशाला म्हणतात, 3x3 मॅट्रिक्स कशाला म्हणतात? कारण आपण शिकलो ते. तसंच आहे इथं. हे तुम्ही जर सब्जेक्ट चॅप्टर शिकला, तुम्हाला समजलं व्यवस्थित, तुम्ही जेवढं पाठ करायचं तेवढं केलं, तर तुम्हाला येणार पेपरला. आता बघा, तुम्हाला मी सांगतो, शिकवताच तुम्हाला सांगतो की याचा क्वेश्चन कसा असतो. आता पहिला तुम्हाला डेफिनेशन आहे फिजिकल क्वांटिटी. पहिल्या चॅप्टरचं नाव काय? युनिट अँड मेजरमेंट. चॅप्टर टोटल 3 आहेत. आपण आता चॅप्टर कोणता घेतोय? पहिला युनिट अँड मेजरमेंट. आता हे तुम्हाला सगळ्यांना, कंपनीमध्ये तुम्ही काम करताय, सगळ्यांना येतं हे, फक्त तुम्ही शिकताय आता, बरोबर? असं नाही की तुम्ही ऐकलं नाही, काही नाही, असं काहीच नाही. सगळं तुम्ही शिकलेले आहेत, ते फक्त आपण आता पुस्तकात शिकतोय. आता युनिट, आपण युनिट काय बोलतो मी भरपूर वेळेस. आता तुम्ही दोघांनी पण ऐकलं असेल युनिट काय. तर तेच तुमचं तिथूनच सुरुवात झाली. युनिट म्हणजे काय बरं? एकक. मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला? एकक. म्हणजे काय? समजा आपण फोर्स मोजली, तर कशामध्ये मोजतो ती? न्यूटनमध्ये, किलो न्यूटनमध्ये, मेगा न्यूटनमध्ये. मास मोजलं किंवा वजन मोजलं तर कशामध्ये मोजतो ते? kg मध्ये. अजून तुम्ही काय मोजलं? हाईट मोजली. हाईट कशामध्ये मोजतो आपण? सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये, फूटमध्ये, इंचमध्ये, किलोमीटरमध्ये. हे सगळे काय झाले तुमचे? युनिट झाले, बरोबर? मग युनिट म्हणजे काय? त्याची डेफिनेशन काय? युनिटची डेफिनेशन तुम्हाला आता डेफिनेशन तुम्हाला कसं येणार बघा, तुम्हाला सांगतो. द स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट, असं द डॅश 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 यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. असं द्या, डॅश डॅश डॅश, आणि तिथं खाली ऑप्शन असणार अ स्टँडर्ड, दुसरं बी, काहीतरी वेगळंच, म्हणजे एक ABC, नन ऑफ दिस, ऑल ऑफ देम, अजून डी काहीतरी युनिट, स्टँडर्ड, फॉर्म्युला, असं काही पण येणार. 4 ऑप्शन. मग काय फॉर्म्युला? त्याचं डेफिनेशन काय? द स्टँडर्ड म्हणजे जे तुम्ही स्टँडर्ड गोष्ट वापरणार आहे, वापरणार म्हणजेच काय? यूज्ड. कशासाठी? मेजरमेंट करण्यासाठी. कोणाचं मेजरमेंट करायची आहे? काहीतरी क्वांटिटी, काहीतरी तुम्हाला वस्तू मोजायची आहे, ते मोजण्यासाठी तुम्ही जे स्टँडर्ड वापरणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो? युनिट म्हणतो. असं तुमचं आहे. कळलं? माझा तुम्ही अभ्यास कसा करणार? ही डेफिनेशन पाठ करणार. उद्या तुमचं काय येईल? आता समजा हा एक MCQ झाला, उद्या काय येणार? द स्टँडर्ड, इथं शब्द ऑलरेडी आहे, हे त्यांनी कट केलं आणि इथं डॅश 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 दिलं. डेफिनेशन हेच सगळं, फक्त इथं काय? इज कॉल्ड ॲज युनिट इथं येईल. युनिटच्या ऐवजी बाकी सगळंच येईल. झालं MCQ चेंज. कळालं कसं येतं MCQ? म्हणजे डेफिनेशन एकच आहे, त्यामध्ये प्रकार वेगवेगळे. ठीक आहे? पहिलं बेंचवर बसा. द स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. युनिट म्हणजे काय? एकक. आपण हे काय झालं? तुमचे क्वांटिटी झाल्या. क्वांटिटी तुम्ही सगळ्या शिकलेले आहेत. लेंथ, मास, हाईट, टाईम, विस्कॉसिटी, डेन्सिटी, टेम्परेचर, तुम्ही सगळ्या गोष्टी मोजता. तर त्या मोजण्यासाठी तुम्ही जे वापरणार आहे, कशामध्ये मोजणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? युनिट. मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं? एकक.
कळालं? ठीक आहे, लिहून घ्या एवढं, चालू करा. मी तुम्हाला याचं नोट्स देईल माझ्या हाताने लिहिलेलं, तरी तुमच्या हाताने एकदा हाताने जाऊ दे, थोडंसं लक्षात राहील. बघा पुढचं, पहिले आपण काय केलं, युनिट केलं ना. युनिट म्हणजे काय काय लिहिलं आत्ता? एक एक तर मराठीमध्ये झालं, इंग्लिशमध्ये काय? द स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ क्वांटिटी, म्हणजे जे स्टँडर्ड गोष्ट आपण वापरणार आहे मेजर करने के लिए, उसको क्या बोलते? युनिट. एक्झाम्पल दिलते आपण. एक्झाम्पल काय? फोर्स कशामध्ये मोजणार? न्यूटन, किलो न्यूटन, मेगा न्यूटन. लेंथ कशामध्ये मोजणार? सेंटीमीटर, मीटर, इंच, फूट, यार्ड. बरोबर. मास कशामध्ये मोजणार? के मध्ये. व्हॉल्यूम कशामध्ये मोजणार? मीटर क्यूबमध्ये. टेम्परेचर कशामध्ये मोजणार? सेल्सिअस. अजून कंपनीमध्ये तुम्ही टेम्परेचर मोजलं आहे का? कंपनीमध्ये आहे का काही टेम्परेचरचं रिलेटेड काम? तुमच्याकडं असेल? नाही आहे. टेम्परेचर डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट, डिग्री केल्विन, असं त्याचे काय झाले? युनिट झाले. ठीक आहे. युनिट समजलं काय? युनिट म्हणजे काय? कशामध्ये मोजतोय. हां ठीक आहे. आता फिजिकल क्वांटिटी. फिजिकलचा अर्थ काय? फिजिकल शिकवा सर असं बोलतो आपण. फिजिकली मी तिथे येतो असं बोलतो आपण. फिजिकली म्हणजे काय? समोरासमोर जे ॲक्च्युली आपण मोजू शकतो, जे ॲक्च्युली मेजर करू शकते, उसको काय बोलते? फिजिकल क्वांटिटी. अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. फिजिकली असं लिहिलं तरी चालेल तिथं. विच कॅन बी मेजर्ड म्हणजे जे ॲक्च्युली मोजू शकतो त्या क्वांटिटीला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. क्वांटिटीचा अर्थ समजता का? क्वांटिटी आणि क्वालिटी आपण बोलतो. क्वांटिटी आणि क्वालिटी शब्द कंपनीमध्ये तुम्ही वापरता जास्त. क्वांटिटी खूप झाली आहे बाबा, आज प्रोडक्शन खूप आहे, क्वालिटी नाही आहे कंपनीमध्ये, असं बोलतो ना. क्वांटिटी म्हणजे काय? नंबर ऑफ काय असेल ते प्रोडक्ट, नंबर ऑफ प्रोडक्ट, त्यालाच काय म्हणतात? क्वांटिटी. तर जी वस्तू आपण मोजतोय त्याला काय म्हणायचं? जर ती फिजिकली आपण मोजत असेल तर त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, दोन टाईप आहेत. पहिला टाईप काय? फंडामेंटल. फंडामेंटलचाच अर्थ काय असतो? बेसिक. फंडामेंटल्स कन्सेप्ट क्लिअर नाही आहे आपण असं बोलतो. फंडामेंटल क्लिअर नाही म्हणजेच काय? पाया भक्कम नाही आहे. पाया म्हणजेच काय? बेसिक. बेसिक क्वांटिटी किंवा फंडामेंटल क्वांटिटी. काय दिली डेफिनेशन? त्याची व्याख्या काय लिहिली? अ फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी. ही पण फिजिकल क्वांटिटी आहे आणि ही पण फिजिकल क्वांटिटी आहे, दोन्ही आपण ॲक्च्युली मोजणार आहे. फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट म्हणजे जी नाही आहे, कशावरती डिपेंड नाही आहे. विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी, दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नाही आहे, अशा क्वांटिटीला काय म्हणायचं? फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी. क्वांटिटी जी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नाही आहे. मग असे कोणते रे बाबा माहिती आहे तुम्हाला? सांगा की अशा कोणत्या क्वांटिटी आहे जी, किंवा तुम्ही असं काहीतरी मोजलं आहे का ज्याच्यासाठी तुम्हाला दुसरं काही अजून मोजायची गरज नाही? लेंथ. लेंथ मोजण्यासाठी तुम्हाला एरिया मोजावा लागतो का? लेंथ पट्टी घेणार आणि सरळ सरळ मोजणार. अजून दुसरं काय लागलं का त्यासाठी? दुसरी काही गरज पडली का? नाही. लेंथ झालं. लेंथचं युनिट काय बाबा? मीटर, सेंटीमीटर. युनिट बोलता मी. लेंथ. मास. मास कशामध्ये मोजतात? के मध्ये. आपण काय जाणार? वजन काट्यावरती जाणार, उभं राहणार, आपल्याला किलो किती किलो दिसणार. त्यासाठी काय करायची गरज आहे का? वेगळं नाही. टाईम. सेकंदमध्ये. टाईम मोजण्यासाठी आपल्याला दुसरं काय लागतं का अजून? नाही. लेंथ, मास, टाईम हे तुमचे काय झाले? फंडामेंटल क्वांटिटी. अजून टेम्परेचर. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर. डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन, डिग्री फॅरनहाइट. असे प्रत्येकाचे सेल्सिअस, केल्विन, फॅरनहाइट सायंटिस्टचे नाव आहेत. आपलं मराठीने कोणी शोध लावलंच नाही कधी, तिथं काय दिसतच नाही कोण. सेल्सिअस सगळे दुसरे नाव देशाचेच नाव आहेत. सेल्सिअस, केल्विन, फॅरनहाइट त्यांनी शोध लावला, त्यांनी त्यांचे नावं देऊन टाकले. समजलं? फंडामेंटल क्वांटिटी. हां. आता डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्डचाच अर्थ काय? तयार केलेली. डिराइव्डचाच अर्थ काय? तयार केलेली, दुसऱ्या याच्यापासून तयार केलेली. फिजिकल क्वांटिटी विच, इथं शब्द काय होता? डू नॉट. इथं काय आहे? विच डिपेंड आहे. विच डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटी. सांगा तुम्ही कोणती डिराइव्ड, कोणतं हे सोडून अजून तुम्ही काय मोजले सांगा?
लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर सोडून तुम्ही अजून काही मोजले का? केवढ्याच 4 गोष्टी मोजल्यात? हां बोला. ते लेंथमध्येच आलं. हाईट, विड्थ, थिकनेस हे लेंथच प्रकार. एरिया, ठीक है, एग्जाम्पल क्या दिया? एरिया. तो एरिया रेक्टेंगल का निकालने का है, बराबर. तो रेक्टेंगल इधर ड्रॉ किया है. ये क्या है? लेंथ है. ये क्या है? हाइट है या ब्रेड्थ है? हाइट है. चला तुम्हाला हाइट सोपं आहे तर हाइट आहे. मतलब एरिया निकालने के लिए डायरेक्ट निकाल सकते हैं क्या? नाही. जसं आपण लेंथ इथून इथपर्यंत डायरेक्ट मोजलं, टेप घेतला आणि मोजलं. मी जर तुम्हाला विचारलं किंवा तुम्ही मला विचारलं या बोर्डचा एरिया सांगा, तर मला काय करावं लागेल? आधी लेंथ मोजावी लागेल आणि नंतर हाईट मोजावी लागेल. म्हणजे डायरेक्ट उत्तर निघते का? नाही. मला या दोन्ही गोष्टी लागतात ना मोजण्यासाठी. एरिया फाइंड करने के लिए ये दोनों निकालना पड़ेगा. मतलब ये कौन सा क्वांटिटी है? डिराइव्ड क्वांटिटी है. एरिया, लेंथ एंड हाइट. मग एरिया ये क्या हुआ? डिराइव्ड क्वांटिटी. समजलं का? म्हणजे एरिया काढण्यासाठी तुम्हाला अगोदर काय मोजावं लागतं? लेंथ मोजावी लागते आणि हाईट मोजावी लागते. मग तुमचा एरिया निघतो. याचं युनिट काय? लेंथचं मीटर आणि याचं पण युनिट काय? मीटर. म्हणून आपण मीटर स्क्वेअर युनिट घेतलेलं. समजतंय? हां. अजून दुसरं एरिया झालं त्यांनी. दुसरा सांगा तुम्ही. विस्कोसिटी. ठीक आहे. विस्कोसिटीचं युनिट आता पण विस्कोसिटीचं युनिट लक्षात राहील का? विस्कोसिटी आत्ता शिकलो आपण, पण त्याचं युनिट ते अवघड होईल तुमच्यासाठी. तुमच्या फॉर्म्युलाच नाही माहिती तुम्हाला विस्कोसिटीचा फॉर्म्युला. विस्कोसिटी जाऊ दे, दुसरं घ्या ना कोणतं तरी सोपं घ्या. विस्कोसिटीचं तुम्हाला सांगून फायदा नाही. विस्कोसिटी सोडून द्या. तुम्ही मोजलंय ॲक्च्युली असं सांगा मला. गाडीवरती बसलो आपण, किलोमीटर पर सेकंद स्पीड मोजतो ना आपण. स्पीड कसा मोजतो आपण? काय बोलतो स्पीड? पण गाडीचा स्पीड किती असतो? 50 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर. हां, स्पीडचं लिहितो मी. स्पीड इज इक्वल टू, मग फॉर्म्युला काय झाला? स्पीड कसा काढणार रे? कसं काढता येईल बघा, सांगा बरं. स्पीडचा फॉर्म्युला तयार करू आपण. हां, डिस्टन्स अपॉन 2 मुलं आहेत. इथं 2 जण आहेत आणि इथं असं गणपतीचं मंदिर आहे वरती, तर जायचं आहे दोघांना. आणि दोघांनीकडे डोंगर आहे आणि हा लवकर गेला, हा कमी गेला. तर याचा स्पीड जास्त आहे आपण बोलतो, याचा स्पीड काय कमी असं बोलतो. कशावरनं? मग इथं काय 2 गोष्टी कोणत्या आल्या? एक म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते, आणि की दोघांना किती वेळ लागला ते, टाईम कितना लगा वो. समजते? मग स्पीडचा फॉर्म्युला काय तयार झाला? डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे तुम्हाला जर स्पीड मोजायचं असेल तर अगोदर तुम्हाला डिस्टन्स मोजावं लागणार आणि नंतर तुम्हाला काय मोजावं लागणार? टाईम मोजावं लागणार. डायरेक्ट उत्तर निघतंय का? नाही. जसं डिस्टन्सचं डायरेक्ट उत्तर निघतं ना, डिस्टन्ससाठी दुसऱ्या कोणाची गरज पडली का? नाही. म्हणून स्पीड काय झालं? कोणती क्वांटिटी झाली? डिराइव्ड क्वांटिटी झाली. समजले का डिराइव्ड क्वांटिटी काय असतं? जी क्वांटिटी किंवा जे गोष्ट मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीची, दुसऱ्या फॉर्म्युल्याची गरज पडते, त्याला काय म्हणायचं? डिराइव्ड क्वांटिटी. स्पीडचं मग युनिट काय येणार? डिस्टन्स कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. आणि टाईम कशामध्ये मोजतात? सेकंदमध्ये. यालाच आपण नंतर काय केलं? मीटरच्या ऐवजी समजा डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल केलं तर आपण काय शब्द दिला? किलोमीटर. आणि सेकंदलाच वाढवलं तर काय झालं? हवर. म्हणून आपण बोलतो 50 किलोमीटर पर आवर. हे आणि हे एकच आहे. कळतंय का? मीटर पर सेकंद आणि किलोमीटर पर आवर एकच आहे. मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर हे काय झाले? डिस्टन्स मोजण्याचेच युनिट आहेत. आणि टाईम मोजण्याचं एक तर सेकंदमध्ये मोजतो किंवा हवरमध्ये मोजतो. म्हणजे हे हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला एकाच आहे. कोणाचा? स्पीडचा. डिराइव्ड क्वांटिटी समजल्या? हां, फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, डिराइव्ड क्वांटिटी सगळ्या. त्या सोडून सगळ्या क्वांटिटी काय आहेत तुमच्या? डिराइव्ड क्वांटिटी. एक्झाम्पल पहिलं तुम्ही सांगितलं एरिया, दुसरं सांगितलं स्पीड. एवढं कळालं? ठीक आहे. आता टाईप ऑफ सिस्टीम किंवा सिस्टीम प्रत्येक देशाने काय केलं? आपल्यानुसार त्यांनी त्यांच्या पद्धतीने, बाबा युनिट आमच्या देशामध्ये असं मोजणार, आमच्या देशामध्ये असं मोजणार. आता त्याच्यानुसार आपलं टाईप पडले. CGS. CGSचं फुल फॉर्म काय? सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद असं त्याचं फुल फॉर्म आहे. C म्हणजे काय? सेंटीमीटर. G म्हणजे काय? ग्रॅम. आणि S म्हणजे काय? सेकंद. म्हणजे आपण काय मोजतो? सेंटीमीटर म्हणजे काय मोजतो? पहिल्यांदा लेंथ, बरोबर.
जी म्हणजे ग्रॅम म्हणजे काय मोजतो मास, आणि एस म्हणजे काय मोजतो सेकंड म्हणजे काय मोजतो टाईम. लेंथ, मास आणि टाईम. कळलं. एल, एम आणि टी. लेंथ मोजायची तर सेंटीमीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये जर लेंथ मोजली तर ती कोणती सिस्टीम झाली CGS. म्हणजे समजा तुमची कंपनी आहे आणि तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही डिस्टन्स मोजताय किंवा काही पण लेंथ मोजताय, तर तुम्ही जर सेंटीमीटरमध्ये मोजत असेल, मास तुम्ही मोजताय ग्रॅममध्ये मोजत असताल, आणि जर टाईम मोजताय तर ते सेकंदमध्ये मोजताय. जर तुमचं असं जर असेल, तुमच्या कंपनीमध्ये जर हे चालू असेल, तर तुमची कोणती सिस्टीम म्हणजे तुमची कंपनी कोणती सिस्टीम फॉलो करते CGS सिस्टम. समझा. अगर आपके कंपनी में लेंथ मेजर करते सेंटीमीटर में, मास मेजर करते ग्राम में और टाइम मेजर करते सेकंड में, तो आपकी कंपनी में कौन सा सिस्टम फॉलो, कौन सा यूनिट का सिस्टम फॉलो हो रहा है, सेंटीमीटर ग्राम सेकंड. सेम तसंच एम सेंटीमीटरचं काय आलं मिलीमीटर, मिलीमीटर. के म्हणजे काय किलोग्रॅम, आणि एस म्हणजे काय सेकंदच, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही. मिलीमीटर, किलोग्रॅम आणि सेकंद, MKS. आता आपल्या देशामध्ये जास्त कोणती सिस्टीम असती, MKS सिस्टीम. ठीक आहे. FPS पहिलं लक्षात ठेवा, एम किंवा काही पण असेल तर पहिल्यांदा आपण काय मोजले, लेंथ, मास आणि टाईम. म्हणजे म्हणून त्याच्यानुसार ते लक्षात राहायला सोपं जातं. आपण जर इथं मास लक्षात ठेवलं तर ते लक्षात येत नाही, म्हणजे लेंथ म्हणजे सेंटीमीटर आहे का मीटर आहे, म्हणजे C म्हणजे काय नक्की हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला आधी हे लक्षात ठेवावं लागेल की पहिल्यांदा आपण काय काढले लेंथ, नंतर काय मास आणि नंतर काय टाईम. मग लेंथचे युनिट वेगवेगळे कोणते आहेत बाबा, सेंटीमीटर, मीटर, फूट असे आहेत. मग त्यामधलं C म्हणजे काय असणार सेंटीमीटर, G म्हणजे काय ग्रॅम आणि S म्हणजे काय सेकंद. मिलीमीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. फूट, फूट म्हणजे काय झालं, हे डिस्टन्सच मोजलं ना. हां. P म्हणजे काय पाऊंड म्हणजे काय मोजलं, मासच मोजलं. आणि S म्हणजे काय सेकंद म्हणजे टाईमच मोजला. समजतंय. लेंथ पण लेंथच मोजली, इथं पण इथं पण इथं पण. मासच मोजलं इथं पण इथं पण इथं पण. आणि सेकंद म्हणजे टाईमच मोजला, इथं पण इथं पण आणि इथं पण. कळतंय. हां. आणि SI वेगळं असतं. SI म्हणजेच काय सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल, किंवा और त्याला दुसरं नाव काय इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ स्टँडर्ड. ठीक आहे. SI युनिट वेगळंच असतं ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कंपनी. याचा अर्थ काय की आमची कंपनीमध्ये आम्ही ठरवणार कसं पाहिजे. आमच्या कंपनीमध्ये समजा मला लेंथ मोजायची फूटमध्ये, मला डिस्टन्स मोजायचं मास मोजायचं आहे किलोग्रॅममध्ये आणि टाईम मोजायचं आहे सेकंदमध्ये, तर मी माझ्या पद्धतीने नवीन इन्व्हेंट करणार. म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल म्हणजे तुमच्या देशानुसार किंवा कंपनीनुसार सेपरेट. कळालं हे. आता तुम्हाला काय विचारणार MCQ मध्ये हेच विचारणार, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CGS. CGSचा फुल फॉर्म काय सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. MKSचा फुल फॉर्म काय मिलीमीटर किलोग्रॅम सेकंद. FPS फुल फॉर्म काय फूट पाऊंड सेकंद. SI म्हणजेच काय सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल और इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ स्टँडर्ड. कळालं. MCQ कसे विचारणार ते. डेराइड युनिट तुम्हाला काय करणार, याच्यापैकी डेराइड युनिट कोणते ते सांगा, किंवा याच्यातलं कोणतं फंडामेंटल युनिट आहे ते सांगा. मग तुम्हाला काय करणार, याच्यापैकी कोणतं तरी एक ऑप्शन असणार आणि बाकीचे ऑप्शन कोणते असणार वेगळे याचे. बरोबर. एक्झाम्पल व्हॉट इज किंवा सिलेक्ट फंडामेंटल युनिट किंवा फंडामेंटल क्वांटिटी ऑफ फॉलोइंग फ्रॉम फॉलोइंग. एक्झाम्पल घेतो आपण. पहिलं मी लिहिलं समजा A एरिया, दुसरं लिहिलं B वेलॉसिटी, तिसरं लिहिलं C लेंथ आणि चौथं लिहिलं D ऑल ऑफ दिस. तर काय उत्तर आहे लेंथ. मग लेंथला टिक मार्क करायचं. कळलं. मग ते येण्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या, डेराइड क्वांटिटी कोणत्या. ते जर लक्षात राहिलं तर इथं क्वेश्चन काही पण विचारू दे, क्वेश्चन फिरूनच विचारणार आहे, कोणता पण विचारतील. कळलं कसं विचारतात. समजलं सगळ्यांना.
लिहून घ्या.